तर विश्वचषक विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीम इंडियाचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। 17 वर्षांनंतर भारताचा विजय हा खरं तर देशासाठी आनंदाचा दिवस असल्याचं फडणवीस म्हणाले। भारतीय संघाचं कौतुक करत असताना फडणवीसांनी राजकीय सिक्सर मारण्याची संधी देखील सोडली नाही। आगामी विधानसभा निवडणुकीचा खेळ महायुतीमध्ये जिंकेल असं फडणवीस म्हणाले। फडणवीसांच्या या वक्तव्यावरती आदित्य ठाकरेंनी पलटवार केलाय। फडणवीस कोणत्याही गोष्टीमध्ये राजकारण आणतात असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले। एकूणच आपल्या टीमने एक नवीन रेकॉर्ड केला। पूर्णपणे या ठिकाणी अपराजित आपली टीम या वर्ल्ड कपमध्ये राहिली आणि म्हणून भारतीय टीमचं कॅप्टन रोहित शर्मा आणि सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो। आगामी काळात जसा टीम इंडियाने खेळ केला, आगामी काळात आपण कसा खेळ करणार आहे विधानसभेसाठी? आमचा खेळ देखील तसाच राहणार आहे। विधानसभेची मॅच ही आमची महायुती जिंकेल त्या दिशेने आम्ही अग्रसर झालो। लोक प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असतात। मला वाटतं हा बालिशपण आहे। काल भारत देश हा जिंकलेला आहे, इंडिया जिंकलेला आहे। आपण सगळे 100 कोटी लोक हे जिंकलेलं आहे आणि मला खास करून बरं वाटलं जेव्हा राहुल द्रविड यांना आपण पाहिलं इमोशन दाखवताना। कारण बॉल म्हणून जे नेहमी पॉप्युलर झालेत, आम्ही मोठे झालो त्यांना बघत, म्हणजे ती सगळी टीम बघत खरोखर मनाला बरं वाटलं जेव्हा त्यांनी त्या वर्ल्ड कपला हात लावला, वर्ल्ड कप उचलला। एक आनंदाचा क्षण होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।